करतो, त्या देवांची पूजा करतो. पण ही पूजा करत असताना सुद्धा काहीतरी अपेक्षा असतात. माझं बरं व्हावं, मला सुख शांती लाभावी. पण ज्याला माझं बरं व्हावं असं वाटतं, त्या अनामिक चैतन्याची ओळख आपल्याला नसते. बरं कोणाचं होणार आहे? देहाचं होणार आहे. कारण देह आपलं रूप नव्हतं, आताही नाही, कधी असणार नाही. अध्यात्म ज्ञान कळायला थोडंसं अवघड वाटतं. काय अवघड काही नाही त्याला. रामदास स्वामींनी सत्य सांगितलं. परब्रह्म परब्रह्म माया हे शब्द फार अवघड असतात. ते परब्रह्म आहे तरी कसं, त्याची ओळख कशी आहे? सच्चे शब्दात सांगितलं, पहावे आपणासी आपण या नाव. ज्ञान म्हणजे ओळख. ज्याच्याने मी आहे करताय त्या देहातल्या अनामिक चैतन्याला ज्ञान म्हटलंय, आत्मा म्हटलंय, परब्रह्म म्हटलंय, परमात्मा म्हटलंय, ईश्वर म्हटलंय, गुरु म्हटलंय. परंतु सतत आपण त्या सानिध्यात असून सुद्धा या देहावर आपला फार विश्वास आहे. कळत नकळत का होईना या देहाशी आपला संबंध आला आहे. आणि मी देह आहे या खात्रीने आपण जगत असतो. पण या देहामध्ये हालचाल करणारे चैतन्य, बोलणारे चैतन्य, विचार करणारे चैतन्य, ते परब्रह्म परमात्माचं स्वरूप आहे हे आपल्याला जाणीव होत नाही. आणि त्या ठिकाणी ज्यावेळी आपली सद्गुरू भेट होते, सद्गुरू ठामपणे सांगतात की एक शिष्य सावधान, परमात्मा तो तूच जाण. तुझ्या आत्मज्ञाना वेगळा परमेश्वर, ईश्वर, देव, गुरु दुसरा कोणी नाही. ही हकीकत कळल्यानंतर हे सत्य स्वीकारण्यासाठी काय करावं लागेल? करू नका काही संत संकल्प. संतांनी आवर्जून सांगितलं. तुमच्या आमच्या संत संगतीत काय आहे? आपलं सत्यनेच स्वरूप आहे. प्रत्येकाला माहिती आहे देह माझं स्वरूप नव्हतं, आता हे नाही, कधी असणार. पाप पुण्य हे आरोप आहेत तुमच्यावर. कोणी पापी नाही, कोणी पुण्यवान नाही. पुण्य म्हणजे काय, पाप म्हणजे काय? आपण निर्माण केलेल्या कल्पना आहे. पूर्वीचा जन्म, आताचा जन्म, एखाद्या जन्माची आठवण आहे का? नाही. पुनर्जन्म, स्वर्ग, नरक हे सगळ्या कल्पना आपण त्या कल्पनेच्या आवरणाखाली दुःख करत असतो. तेव्हा हे केव्हा कळेल? सद्गुरू मुखाचं ज्ञान सांगितलं. आणि म्हणून या सगळं धरू जाता धरिता नाही, टाकू जाता टाकीता. धरायचं काय, सोडायचं काय? वैसराई माणूस उठवून गेले ते आकाश जिराय. रामदास स्वामी सांगितले की नभासारखे रूप या राघव. कसं आहेस तू? देह नव्हताच, आताही देह नाही, कधी असणार नाही. तू आकाशासारखा आहेस, आकाश सर्वव्यापी आहे. तुझं चैतन्य, तुझं त्याच्यात तुला मी आहे करतं, चैतन्य सर्वव्यापी आहे. मग देवा पाव, देवा मला पाव, देवा मला पाव कशाला पाव पाहिजे? तुझा झाप जेलंकर ठेव ना. देवीचं संकल्पना आहे, आपण निर्माण केली. देव आहे कुठे? देवाला ओळखणार नसेल तर देव आहे कुठे? आणि म्हणून सांगितलं परमात्मा तर तूच जाण. तूच देव आहे, तूच ईश्वर आहे, तू शिष्य आहे, तूच गुरु आहेस. मग देवाला देव कुठे पावणार तुम्हाला? पण हे आपल्याला पटत नाही, कारण आपण परंपरेत राहिलो. आणि हे काय महाराज काय वेगळंच सांगतात. हो, देव का नाही?
देव आहे, बरोबर. पण देव आहे म्हणणारामध्ये देव आहे, तसे ती भक्तीची जोड कर. द्रोणाचार्य गुरु होते, फार चांगली कथा आहे ती. पण त्यांच्याकडे सत्शिष्य नव्हता. अर्जुन खूप धनुर्धारी होता. पण अर्जुनाला सुद्धा एक आपला धनुर्धारी विद्येचा गर्व होता. म्हणून तुम्हाला तो प्रसंग फार वाईट होता. कौरव पांडव जेव्हा जंगलात जातात शिकारीसाठी, आणि इथे ते बरोबर शिकारी कुत्रे घेऊन गेलेले असतात. तिथे एक 14-15 वर्षाचा मुलगा, त्याचं नाव एकलव्य, तुम्हाला माहिती आहे. तो ते धनुर्विद्या शिकत असतो स्वतःच. फार चांगली कथा आहे. शिष्य कसा असावा. तो मुलगा द्रोणाचार्यांकडे गेला होता, तुम्हाला धनुर्विद्या शिकायची. द्रोणाचार्य त्यांना सांगितलं की बाबा, मी फक्त राजघराण्याच्या मुलांना शिकवतो, तुला मी शिकू शकत नाही, कारण तू कमी जातीचा आहे. तो रागवला नाही. त्याने मनोमन द्रोणाचार्य गुरु स्वीकारलं. जंगलात गेला, धनुष्य तयार केलं, बाण तयार केलं, द्रोणाचार्यांचा पुतळा तयार केला, आणि पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने तो धनुर्विद्या शिकत होता. त्याच्याकडे त्या कुत्र्यांचा आवाज ऐकायला आलाय, त्याचं अनुसंधान बिघडत होतं. त्या कुत्र्यांच्या तोंडातून असे बाण मारले, त्यांचा आवाज बंद झाला पाहिजे, परंतु त्याच्यातून रक्त निघता का म्हणून. त्यावेळी पांडव पुत्र आणि कौरव पुत्र म्हणाले की आमची कुत्रे भुंकत का नाही. त्याने बघितलं त्यांच्या तोंडात बाण आहेत, पण ते भुंकत नाही, रक्त तर नाही. असं धनुर्धर कोण शुद्ध दिसला एक मुलगा पूर्ण अनुसंधानाने धनुर्विद्या शिकतोय. त्या पुतळ्याकडे म्हणतो की गुरुजी, ह्या बाण मारतो बरोबर आहे का? म्हणतो तर हो. आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. मग त्यांनी द्रोणाचार्याने सांगितलं की असा मुलगा आहे, तो सर तुमचा केलाय, शिकतोय. द्रोणाचार्य तिकडे गेले. त्या मुलाला विचारलं की तुझे गुरु कोण? गुरु द्रोणाचार्य. आता हे ज्ञान द्रोणाचार्यांनी कोणाला शिकवलं नव्हतं, अर्जुनाला सुद्धा नाही. तर ते सुद्धा ज्ञानी होते. त्यांना अर्जुनाचा गर्वहरण करायचं होतं. गोष्टी पाठीमागे फार मोठं तत्वज्ञान. आणि मग त्या मुलाला विचारतात, जर तू मला सद्गुरू मानतोय, तुम्हाला गुरुदक्षिणा दे. म्हणजे मागा काय हवं ती गुरुदक्षिणा दे. पण ज्या बोटाने, ज्या अंगठाने तू धनुर्विद्या शिकलाय, तो अंगठा मला कापून दे. त्याने का मागचा मुलगा काय विचार नाही केला, तर अंगठा कापून दिला. उद्देश काय? नुसतं सद्गुरू करून उपयोग नाही, त्यागवृत्ती नाही. त्या मुलाने मागचा मुलगा विचार नाही केला. माझ्या सद्गुरूने मागणी केली, अंगठा घ्या तुम्हाला. मला काय धनुर्धर व्हायचं नाही, मला पंडित व्हायचं नाही, मला फक्त माहिती करून घ्यायची ती वस्तुस्थिती काय, परमार्थच असते. सत्शिष्य कसा असावा, त्याचा एकलव्यासारखा. आपण सगळे गुरु करतो, नाममंत्र घेतो, परंतु त्यागवृत्ती नसते. त्यागवृत्ती म्हणजे काय, पैसे द्यायचेच नाही, गुरु हार घालायचे नाही, गुरुचे पाय दाबायचे नाही. सद्गुरूने सांगितल्याप्रमाणे आपल्याला पूर्णपणे बदल करून घ्या. सद्गुरूने काय सांगितलं की तुझ्या आत्मज्ञानावेळा अन्य देव, ईश्वर, परमेश्वर, गुरु कोण नाही. मला महाराज सांगितलं तूच परमेश्वर. त्या परमेश्वर या भूमिकेत आहे. साधी संसार सोडायची गरज नाही, गरजा सोडायची काय गरज नाही, रामराम करायची गरज नाही. हे सद्गुरूने वचन सांगितलं आहे, नामस्मरण सांगितलं आहे. ते नामस्मरण करू नका काही संत संबंध. सांगायचं तात्पर्य काय, तुम्ही ज्ञानी आहात, खरोखर तुम्ही ज्ञानी आहात. मी चुकाच म्हणतोच नाही. फक्त ते आपण काहीतरी कल्पनेच्या आहारी जाऊन त्या कल्पनाचे आपण वाहून गेलो. संपूर्ण आज तुला सांगितलं आहे की भक्ती कशी करावी. आता माझ्या पुढच्या आमच्या शिष्यमंडळीने काही सांगितलं आहे.
ते अत्यंत विस्ताराने सांगितलं. साधी मुळी भक्ती असं आहे. मीराबाईने कशी भक्ती केली, संत सकुने भक्ती कशी केली. जनाबाई बघा काय शिकली होती, नामदेवाकडे भांडी कोणी करत होती, पण ती काय म्हणते, अनुरेणू चक्र पाणी कोणा झाली जाते. ते श्रीकृष्णाने ज्ञान सांगितलं, ती बाई मुखोदर सांगते बघा. तर अनु काय म्हणते, रणू काय माहिती नव्हतं. म्हणजे उपजतच प्रत्येकामध्ये परमेश्वर स्वरूप आहे. आज प्रत्येकाला मरणाची भीती फार वाटते. काय झालं की बघा, डॉक्टरकडे जातो, इंजेक्शन घेतो, सलाईन लाव म्हणतो, सलाईन काहीतरी काय सलाईन लाव. डॉक्टर बरं आहे, 500 रुपये उभीत होतं, लाव सलाईन लावून धरून टाकायला लागेल, तब्येत वाटून लावून टाकायचं. काय गरज नाही सल्ला म्हणून जो थोडंसं वेगळं होतं की डॉक्टरने सांगितलं की ज्यांना तोंडाने खाता येतं ना त्यांना सलाईनची काय गरज नाही. सलाईन केव्हा द्यायचं असतं की ज्यावेळी तो काय खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, वॉमिटिंग होत आहे, उलट्या होत आहेत, काय ठरत नाही, तेव्हा सलाईन द्यायचं. इंजेक्शन तसेच आहे, सतत इंजेक्शन देऊन जायचं, झाडपा खराब होऊन जातं. पण आपला विश्वास आहे, डॉक्टर सांगितलं ते सलाईन. म्हणजे आपण परावलंबी आहोत. मला काय सांगायचं की डॉक्टरांची मी करत परावलंब कारण आपण आपल्याला विश्वास नाही. आणि म्हणून त्यासाठी पूर्ण श्रद्धा पाहिजे, पूर्ण विश्वास पाहिजे. त्या विश्वासानेच आपलं जीवन सुसह्य होईल. म्हणून सांगितलं की तुम्हाला काही कळत नाही अशातला भाग नाही, परंतु परावलंब देऊ नको. आता सांगितल्याप्रमाणे तो स्वतः विश्वास काय होत आहे बघाय. डॉक्टरकडे गेलं पाहिजे, पण प्रत्येक वेळी असं अवलंबित असतं आपण. तेव्हा आजचा दिवस समाप्त दिवस आहे, सगळं ज्ञानी आहात, तुम्हाला सगळं कळत आहे. पुन्हा पुन्हा ते सांगायचं नाही. फक्त एक ही सद्गुरुमुखातून तुम्ही ऐकलेलं आहे ते जास्त घट्ट धरून ठेवायचं आहे. आणि काय की किती देहरक्षणा कारणे यत्न केला परी शेवटी काळा घेऊन गेला. हा नरदेह दुर्लभ दान शेत वर्षाची गण. मनुष्य देह फार दुर्लभ आहे. आपला आरोप केला 84 लक्ष कोटी योनी आहेत. 84 लक्ष कोटी योनी ओलांडल्यानंतर मनुष्य देह निर्माण होतो असं शास्त्र सांगतात. आता ते नको, आता शेवटचा जन्म आणि म्हणून स्वतःसाठी थोडा वेळ दिला पाहिजे. ते पैशाची गरज नाही, हारतुरीची गरज नाही. काय सद्गुरूंनी जे सांगितलं आहे ते आत्मसात केलं. काय अशक्य काय का उदाहरण दिलं की जनाबाई, संत सखुबाई या साधूभाऊ बायका होत्या. तुकाराम, ज्ञानेश्वरी काय क्वालिफाईड नव्हती, परंतु सद्गुरू वचनाप्रमाणे त्यांनी आपल्याला आत्मसात केलं. पोट तिरकेने परमार्थ. महाराजांनी सांगितलं की परमेश्वर बस. परमेश्वर काय आकाशात परमेश्वर कुठे नाही काय. 33 कोटी देवता आमच्याकडे आहेत ना. एकतरी वस्तू आकाशात एकतरी खाली पडला असता. तेवढी तोंड आहे, तेवढी तोंड आहे. हे सगळं काल्पनिक चित्र निर्माण करा. तुकारामन भावानं सांगितलंय कल्पनेचे देव कल्पांती नाचते. हे सगळे कल्पनेचे देव सांगितले. तेवढे 400 वर्षापूर्वी सांगितलं. तेव्हा देवांवर अविश्वास नाही, पण देव आहे तरी कसा याची ओळख करून घ्यायची. काय करणार. आणि मनुष्य देहामध्ये देवाची ओळख होऊ शकते. आणि ही संधी सोडता कामा. हा नरदेह दुर्लभ दान असे तो वर्षाची घटना. नरदेह दुर्लभ आहे तेव्हा प्रत्येक आयुष्यातला प्रत्येक क्षण हा फार महत्त्वाचा आहे. संसार करावा, मुलं बाळ आहेत, जबाबदाऱ्या आहेत, पाळाव्यात. पण त्यासाठी आपल्यासाठी किमान 1 तास तरी अर्धा तास किंवा 1 तास द्यायचं. नामस्मरण करायचं. तुमचा आवडता देव असेल, शंकर असेल, काम सांगितलं नामस्मरण करायचं. जय राम श्रीराम म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा. तर एक 5-10 मिनटं 15 मिनटं आरामात ध्यान करा. त्या ध्यानाने मन शांत होतं. कारण मन हे मनुष्यानाम जन्ममोक्षाचं कारण. माणसाचं मन आहे ना हे फार विचित्र आहे आणि संशय निर्माण करत नाही. संशय काढता निश्चय पक्का होत नाही. त्यामुळे इकडे तिकडे बघण्यापेक्षा आपली ओळख करून घ्यावी. आणि परमार्थ काहीच कठीण नाही. राजा आणि